लोंढे यांची जोडी इथे मात्र दाखल होताना पाहायला मिळते आहे. नक्कीच एक चांगली फिल्डिंग इथे मात्र सेट केली जाते विशाल कांबळे यांच्या माध्यमातून. येस अरे नक्कीच हा खूप महत्वपूर्ण सामना असेल. कोणतीच संधी नसेल या संघाला. बघूयात काय होतंय. मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र रुद्रांश स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आता मात्र आपण बघतोय विशाल कांबळे षटक क्रमांक पहिला घेऊन दाखल झालाय. सामना करेल इथे मात्र पवन लोंढे संघाचा आयकॉन खेळाडू असेल. आयकॉन वर्सेस आयकॉन असं आपण बॅटल बघतोय. पंचांचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय. पहिला चेंडू आपण बघतोय फेस करताना पाहायला मिळेल. पवन लोंढे चांगली फिल्डिंग सेट केली जाते विशाल यांच्या माध्यमातून. बघूयात पहिला चेंडू असेल या निर्णायक सामन्याचा. पहिला चेंडू आपण बघतोय. पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र सन्मानपूर्वक खेळून काढला जातोय. एकदा नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून संघाचं खातं इथे मात्र ओपन केलं जात आहे. नक्कीच पवन लोंढे जर का विचार केला तर मागच्या सामन्यांमध्ये त्याने चांगली बॅटिंग केली आहे, चांगली बॉलिंग केली आहे. आयकॉन खेळाडू चांगला इथे मात्र परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळते. पुन्हा एकदा दुसरा चेंडू असताना पाहायला मिळतोय. सामना करेल इथे मात्र पार्थ पातळे. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेला. चांगला चेंडू इथे मात्र टप्पा पडला आणि चेंडू इथे मात्र ऑफ साइड ऑफ कट इथे मात्र केला जातोय. नक्की तिथे मात्र चेंडूने वळण घेतलं जात आहे आणि इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला सांगता पाहायला मिळते. विकेट किपर इथे मात्र चतुर आपल्याला पाहायला मिळतात. डायरेक्ट इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पहिला गेला तर इथे निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सामना करेल तो म्हणजेच पार्थ भातडे आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा नेक्स्ट चेंडू. चांगला चेंडू आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु चांगली इथे मात्र फेकी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते आणि फक्त एकच इथे मात्र खर्चिक पडली जाते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. त्यामध्ये म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा विशाल कांबळे प्रारंभिक षटक आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 आपण बघतोय. पुढचा चेंडू आपण बघतोय. चांगला चेंडू इथे मात्र खेळून काढला तो. इथे मात्र धोक्याची गंडा स्ट्रायकिंग केल्या, परंतु फेकी खराब झाली आहे साहिल यांच्याकडून. नक्कीच साहिल जर का विचार केला तर साहिल सांडीम एक मोठं नाव आहे, परंतु इथे मात्र खराब फेकी केली, परंतु त्याचमुळे इथे मात्र एक धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 3 धावसंख्या आपण बघतोय फलकावरती त्यांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आतापर्यंत जर फोडून ठेवायचा प्रयत्न केला जातो विशाल कांबळेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेला. चांगला चेंडू इथे मात्र वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर गती घेतली गेली चेंडूच्या माध्यमातून आणि चेंडू गॅदर केला जातो विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर आपण बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये पाहायला गेलं तर इथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. विशाल कांबळे चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र यॉर्कर करायचा होता, परंतु इथे मात्र यावेळेला लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. इथे मात्र नियम क्रमांक 22 इथे मात्र आपल्याला वापरताना पाहायला मिळतात. पंच संदीप कांबळे सर यांच्या हस्ते इथे मात्र बघतोय म्हणजेच वाईटचा इथे मात्र इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 धावा. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. पुढचा चेंडू आपण बघतोय. चेंडू फेकला गेला. चांगला चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चांगला आपल्याला फटका पाहायला मिळतोय. ऑफ साईडला हा चेंडू दटवून काढला जातोय, परंतु त्या दरम्यान इथे मात्र आशूने हा चेंडू अडवला. चेंडू फेकेपर्यंत इथे मात्र एक धाव मिळते. त्या दरम्यान षटक क्रमांक 1 इथे मात्र समाप्त झालंय आणि धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस 5 धावा. ओव्हर टू गुरु सर. धन्यवाद. हरचरी पंचकोशी कुंभी समाज स्पॉन्सर इस टूर्नामेंट का ये तीसरा साल है, जबकि आज सुबह एक मैच हुआ था, उसके बाद दूसरा मुकाबला होता हुआ दिखाई दे रहा है। रुद्रांश स्पोर्ट्स कोंडवी और एमके वॉरियर्स के बीच में ये मुकाबला शुरू हो चुका है। पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है और पहले ओवर में निश्चित रूप से एक धीमी शुरुआत करते हुए दोनों ही बल्लेबाज दिखाई दे रहे। हालांकि पहला ओवर काफ़ी अच्छा फेंका था, जबकि विशाल कांबळे स्वयं एक अच्छे आइकॉन खिलाड़ी थे। दूसरी ओवर का खेल प्रगति पर है। तुषार फुटक उभरते हुए गेंदबाज है, मैन फ्रॉम टीके फुटकवाड़ी से बिलोंग करते ये खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी मार्ग पर तैयार है। कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी का शोर संभालेंगे। हमसे दूर दौड़ना उन्होंने शुरू किया। उनकी इस ओवर की ये फुल टॉस गेंद थी, लेग साइड के ऊपर की, उस गेंद को खेल दिया। काफ़ी फाइन खेला था, हालांकि अंपायर का फैसला आ चुका है कि 1 रन मिलेगा। इस 1 रन के साथ अब रन संख्या पहुंची 6 रन इस वक्त स्कोर हो चुका है। पहली गेंद थी लगभग लेग स्टंप के बाहर थी, फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा लो फुल टॉस गेंद थी, ये उस गेंद को खेल दिया था फाइनल के क्षेत्र में। अगर फील्ड देखी जाए इस प्रकार से लगाई जा चुकी है 30 यार्ड सर्कल के अंदर। 2 खिलाड़ी, जिसमें कि एक शॉर्ट पॉइंट का खिलाड़ी था, एक शॉर्ट मिड विकेट का खिलाड़ी, ये
30 यार्ड सर्कल के अंदर थे। उसके बाद जो खिलाड़ी लगाए जा चुके हैं, एक कवर सीमा रेखा है थोड़ी से आगे सीमा रेखा से, एक स्वीपर कवर, एक लॉन्ग ऑफ या ऑफ साइड की फील्ड है। इस बीच तुषार इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे। शॉर्ट गेंद थी, उस गेंद को उठाकर खेल दिया, निश्चित रूप से गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर जाती हुई। शानदार छक्का, आज के दिन का ये पहला छक्का पार्थ भात्री के बल्ले से निकलता। जैसे ही देखी थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, गोल्डन स्पॉट से गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद को बहुत ही शानदार तरीके से उनका पैरों का मूवमेंट बहुत ही बढ़िया था। एक बार तुषार इस ओवर में तीसरी बार गेंदबाजी करेंगे। अच्छा स्ट्रोक लगा था और बहुत ही बढ़िया एक्शन में आए थे। इस बीच इस ओवर की तीसरी गेंद थी ये गेंद, और ये गेंद अच्छी गेंद थी। यहाँ से सीधी दिखाई दे रही थी कि गेंद विकेटों से ऊपर से गुजरी थी, यहाँ से भी दिखाई दे रहा था। हालांकि पार्थ थोड़े से नाराज दिखाई दे रहे, लेकिन यहाँ से क्लियर कट दिखाई दे रही थी कि गेंद किस तरह से गुजर चुकी है। विकेट कीपर काफ़ी चूज थे, एक अच्छे विकेट कीपर है। उसके बाद अगर ऑन साइड की फील्ड देखी जाए तो स्क्वायर लेग सीमा रेखा पर विशाल है, मिड विकेट सीमा रेखा पर तन्मय है। जैसे कि मिड विकेट स्थान पर एक खिलाड़ी लॉन्ग ऑन, ये ऑन साइड की फील्ड। इस बीच इस ओवर की चौथी गेंद पटकी हुई गेंद थी, सीधे बल्ले से खेल दिया था, बैक टू द बॉलर। कैच होने की संभावना थी, लेकिन कैच ड्रॉप हो चुका है। कैच ड्रॉप होने के बाद लगभग सभी जो गेंदबाज रहते हैं उनके एक्शन ही रहते हैं, वो सिर पर हाथ पटकते हैं और कहते हैं क्या ये विकेट तो मैंने खोया है। हालांकि अच्छे बल्लेबाज है पार्थ, जिन्होंने देखा कि क्या खूबसूरत छक्का भी लगाया था मिड विकेट सीमा रेखा के बाहर। इस बीच इस ओवर की अगली गेंद, इस बार भी अच्छी गेंद है। गेंद निश्चित रूप से आ रही है लॉन्ग ऑन क्षेत्र में, गेंद को फील्ड किया जा रहा है। शुभम द्वारा गेंद को फील्ड किया जाता था, लेकिन ये युवा खिलाड़ी है, उन्होंने मिस फील्ड की थी। एक रन का और फायदा हुआ, 2 रन निकलने में कामयाब हो चुके हैं। 2 रनों के साथ अब रन संख्या पहुंचे हैं 14 रन इस वक्त स्कोर हो चुका है, 14 रन स्कोर हो चुका है। बहुत ही अच्छी शुरुआत इस ओवर में दिखाई दी है पार्थ द्वारा। इस बीच भी खेल दिया, गेंद को देखते हैं कितने रन बनते हैं। इस गेंद के ऊपर थोड़ी सी मिस फील्ड हो चुके हैं साहिल सांडिन द्वारा। दूसरे रन के पलटे, और ये दूसरा रन काफी खतरनाक हो सकता है। और इसी के साथ ये दूसरा रन भी पूरा, हालांकि 2 रन लेने की जरूरत नहीं थी, लेकिन 2 रन लिए पवन और पार्थ ने। 2 रनों के साथ ओवर का स्कोर पहुंचा इस वक्त। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 16 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। शानदार शुरुआत करते हुए दोनों ही प्रारंभिक बैटर इस वक्त दिखाई दे रहे, पवन लोंडे और पार्थ भात्री, दोनों ही उभरते हुए खिलाड़ी। पार्थ भात्री बहुत ही नौजवान खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी, अच्छी गेंदबाजी करते हैं, अच्छी बल्लेबाजी करते हैं, अच्छी फील्ड भी करते हैं, यानी कि अच्छे व्यक्तिमत्व उनका दिखाई दे रहा है। उनके साथ बातचीत करने के लिए उनके सहयोगी खिलाड़ी अनिकेत सांडी बीच में जा चुके हैं, ड्रिंक्स लेके जा रहे। हालांकि 2 ओवर सिर्फ समाप्त हो चुके थे, 5 ओवर का मुकाबला खेला जाएगा, जिसमें कि 2 ओवर हो चुके हैं। 2 ओवर के बाद अब 16 स्कोर है, जो कि प्रति ओवर 8 रन के औसत से बल्लेबाजी चलती हुई दिखाई दे रहे। काजली रिवर के तट पर इस टूर्नामेंट का आयोजन किया जा चुका है। पंचकोशी कुंभी ट्रॉफी का ये टूर्नामेंट है, तीसरे साल में पदार्पण करते हुए दिखाई दे रहे हैं। हालांकि ट्रॉफी जो कुंभी ट्रॉफी है वो दूसरा साल है, लेकिन टूर्नामेंट का ये तीसरा साल है। बहुत ही बढ़िया आयोजन किया जाता है। कमेटी मेंबर्स का निश्चित रूप से धन्यवाद देना पड़ेगा उनको, क्योंकि उन्होंने बढ़िया प्लेटफॉर्म खड़ा किया है, कुंभी युवाओं को यहाँ खेलने के लिए मौका दिया है। इस बीच विशाल कांबळे फिर एक बार अपने कोठे का दूसरा और पारी का तीसरी ओवर का खेल आरंभ करेंगे। एक ही शोर से टूर्नामेंट में पूरी गेंदबाजी दिखाई दे रही है, एक ही शोर से गेंदबाजी चल रहे हैं कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से। इस ओवर की पहली गेंद, तीसरी ओवर की पहली गेंद, इस बार आड़े बल्ले से खेल दिया था। देखते हैं कितने रन बनते हैं। साहिल उस गेंद को फील्ड कर रहे हैं, एक ही रन मिलेगा पवन को। इस 1 रन के साथ रन संख्या पहुंची 17 पर। पवन पहुंचे नॉन स्ट्राइक पर, अब स्ट्राइक पर पहुंचे पार्थ भात्री। निश्चित रूप से ये मैच दोनों टीमों के लिए करो या मरो का मुकाबला है। जो भी टीम या हारेगी इस टूर्नामेंट से बाहर होगी, देखना होगा। विशाल इस ओवर में दूसरी बार इस बार खेल दिया है, उठाकर मिड ऑन के क्षेत्र में जहां शुभम ने आकर उस गेंद को फील्ड किया है। इस बार अच्छी फील्ड की है शुभम ने, और विशाल कह रहे हैं उनको कि थ्रो जल्दी फेंकिए, क्योंकि मौका रहता है रन बनाने का। उभरते हुए खिलाड़ी है, थोड़े से गेंदबाजों ने डांटते हुए दिखाई दे रहे, हालांकि ये तो डांटना बिल्कुल जायज है। इस बीच इस ओवर की अगली गेंद लेके पवन के लिए निकल पड़े। इस बार पवन ने हल्के हाथों से खेल दिया था, अपने आप से सिर्फ ढकेल दिया था, रन होने का मौका हो सकता है, और इसी के साथ ये भी रन पूरा चुराने में कामयाब हो चुके हैं। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन दोनों बल्लेबाजों के बीच, और इस 1 रन के साथ अब रन संख्या पहुंची 19 रन इस वक्त स्कोर हो चुका है, 19। फिर एक बार विशाल राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे पार्थ के लिए, लेकिन इस बार पार्थ ने चूके थे लाइन, गेंद की जो लाइन थी वो समझ नहीं पाए थे। गोल्डन स्पॉट से गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद थी, अरे करीब करीब क्रीज के अंदर से ही खेलने का प्रयास कर रहे थे। हालांकि पैरों का मोमेंट जो आगे जाकर फ्रंट फुट पर गेंद को उठाना चाहिए था वो उन्होंने किया नहीं था, तो गेंद सीधी विकेट कीपर के दफ्तर में जा पहुंची थी। इस बार भी ऑफ साइड द ऑफ स्टंप गेंद, बहुत ही खूबसूरत अनुभव का
पूरेपूर फायदा उठाते हुए दिखाई दे रहे विशाल कामले, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे तीसरी ओवर में। और शायद पवन जो कि नॉन स्ट्राइक के बल्लेबाज थे, उन्होंने बातचीत की है पार्थ से करते हुए दिखाई दे रहे कि जो ऑफ साइड के बाहर गेंद है, विकेटों के ऊपर गेंदबाजी नहीं कर रहे, खास करके वो डॉट गेंदें निकालने का प्रयास कर रहे, विकेट के लिए नहीं जा रहे। विशाल कामले अगर विकेट के लिए जाते तो गेंद कभी कभी लेग स्टंप के बाहर भी जाती है, तो ये जानते हुए उन्होंने ऑफ साइड द ऑफ स्टंप लगभग जो वाइड की लाइन होती है वहां से वो गेंदें करने का प्रयास कर रहे। इस बीच इस ओवर की अगली गेंद इस बार आगे आकर उठाकर खेल दिया है, कैच होने की संभावना है या नहीं, लेकिन निश्चित रूप से नहीं है। अच्छी फील्ड के आशुतोष ने एक रन से नहीं रोक पाएंगे पार्थ को। इस एक रन के साथ अब स्कोर पहुंचा 20 ओवर की समाप्ति, और 30 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 20 रन। और यहां से आंखों देखा आपको सुनाएंगे मंदार शिर्की। नक्कीच जर का पहिल्या गेलं तर एक चांगलं आपल्याला ग्राउंड देखील पाहायला मिळतं या स्पर्धेनिमित्त। कुणबी समाज चषक 2026 हा थरार आपल्या भेटीला येतोय। पर्व 30 आहे। षटक क्रमांक या वेळेला आपण बघतोय 14 चालू होतोय। शैलेश बारे यांच्या माध्यमातून या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। सेकंड आयकॉन खेळाडू शैलेश बारे इथे मात्र दाखल केला जातोय। सामना करेल तो म्हणजेच पार्थ भातडे, जे मात्र षटकार लगावून खेळतोय आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा पहिला चेंडू आपण बघतोय, सामना करेल इथे मात्र चांगला चेंडू होता। इथे मात्र पहिला गेला तर मला वाटतं स्वतः चाललाय हा फलंदाज, याला मित्रांनो नक्कीच स्मोटरशिप म्हणतात। चांगली इथे मात्र त्याने दाखवून दिली आहे आणि इथे मात्र स्वतःच इथे मात्र माघारी परततोय आणि इथे मात्र बाद झालाय तो म्हणजेच मोठा हादरा बसतोय। बॅक टू द पवेलियन, पार्थ भातडेला माघारी परतावं लागतंय। नक्कीच त्याने स्वतःला मान्य केलं की माझी कट लागली आहे आणि मी स्वतः बाद होतोय, दाखवून दिले इथे मात्र खेळाडू वृत्ती आणि माघारी परततोय पार्थ भातडे। येस तिथे मात्र वापरला जातोय क्रिकेटच्या पटलावरचा एक धाव नक्कीच मिळते। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे, जाऊन बोलते म्हणजे तब्बल 27 या धावसंख्येवरती। पुन्हा एकदा पुढचा चेंडू इथे मात्र यॉर्कर होता, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय। नक्कीच एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय शैलेश बारे यांच्या माध्यमातून, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय, परंतु इथे मात्र चांगला फटका देखील इथे मात्र खोदून काढला जातोय। एक धाव नक्कीच मिळते, धावसंख्या झाली 28 धावा। नक्कीच बघूयात एक मोठा सामना आपण बघतोय, निर्णायक सामना असेल या स्पर्धेचा आपण बघतोय। पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक वरती गेला तो म्हणजेच फलंदाज पवन लोंढे। चांगला चेंडू आहे, फटका जरूर बसला, झेल केली येतो विकेट किपर, परंतु इथे मात्र मोठी इथे मात्र दौड लागली परंतु झेल झाला नाहीये। चेंडू खूप दूरवर पडला आणि त्याचमुळे इथे मात्र 2 धावा इथे चितेच्या चपळाईने पूर्ण केल्या। तर 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावते आहे, जाऊन पुढे ती म्हणजे तब्बल 30 या धावसंख्येवरती। 30 लॉस ऑफ 1 विकेट। नक्कीच पाहायला गेलं तर पवन याच्यावरती नक्कीच एक चांगली मात्र फटकेबाजी आहे, परंतु आतापर्यंत तो शांत राहिलाय, परंतु आता मात्र बघण्यासारखं असेल 14 षटक आहेत, खूप चेंडू कमी राहिले आहेत, बघूयात मोठा फटका येतोय का बघण्यासारखं असेल। पुन्हा एकदा शैलेश बारे आपल्या षटकातला पुढचा चेंडू आपण बघतोय, सामना करेल पवन लोंढे। चेंडू पिकला गेलाय, चांगला चेंडू आहे, इथे मात्र आडव्याने घेऊन काढलाय, एकदा नक्कीच मिळते, दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न होईल का? येस, इथे मात्र धोक्याची घंटा, नॉन स्ट्रायकिंग घंटा, परंतु या वेळेला मात्र खराब फेकी गेली। 2 धावाच्या वरती 3 धावा मिळतील का? इथे मात्र डिरेक्ट हिट केला गेलाय आणि माघारी परतावं लागते या वेळेला पवन याला। नक्कीच शैलेश बारे इथे मात्र चांगला इथे मात्र डिरेक्ट हिट केला गेलाय आणि माघारी परतावं लागतंय। इथे मात्र बॅक टू द पवेलियन, पवन लोंढे, मोठा हादरा डीजे।
कीच पहिला गेलं तर पवन इथे मात्र माघारी परतल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता मात्र नवीन बॅटर पाहायला मिळतो म्हणजेच रोहित आलिमने ते मात्र दाखल केले जाते. नवीन बॅटर आपण बघतो रोहित आलिमच्या माध्यमातून, परंतु आता मात्र पहिल्या गेलं तर या षटकामधले चेंडू बाकी असतील ते म्हणजेच अंतिमचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. आपण बघतो षटक क्रमांक 14 इथे मात्र चालू असताना पाहायला मिळतंय. शैलेश बारे आतापर्यंत चांगलं जखडून ठेवलं जाते, परंतु एक षटकार जरूर इथे मात्र खल्ला गेलाय. परंतु पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल अनिकेत सँडीम, ज्याने मात्र एक षटकार लगावला आपल्या पारीमध्ये. पुन्हा एकदा विकेटचा मारा, इथे मात्र खराब चेंडू आहे, फटका प्रॉपर आहे. बघूयात काय होतंय. इथे मात्र मला वाटतं पंचांचा नोचा इशारा येतोय आणि नो प्लस पंचांचा इशारा अजून पेंडिंग असेल. चेंडू गेलाय एका धावेसाठी. येस, नो प्लस 1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावती आहे, जाऊन बोलले ती म्हणजे तब्बल 34 या धावसंख्येवरती 34. म्हणजेच काय तर अजून देखील आता मात्र अंतिमचा एक चेंडू बाकी आहे आणि आता मात्र फ्री हिट देखील असेल. नक्कीच फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. सामना करेल स्ट्राईक वरती आपल्याला कोण पाहायला मिळतोय तर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत सँडीम, ज्याने मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय सर्व क्रिकेट रसिकांना. आता मात्र बघूयात मोठा फटका येतोय का बघण्यासारखं असेल. शैलेश बारेवरती इथे मात्र हल्ला बोलला जातोय का हे मात्र बघूयात काय होतंय. अंतिम चेंडू असेल, फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पिकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगवायचा होता, परंतु इथे मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. एकच धाव मिळते, 2 धावांचा प्रयत्न होईल का. इथे मात्र धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि मला वाटतं पुन्हा एकदा इथे मात्र धावचित करायचा होता, परंतु इथे 2 धावा पूर्णपणे पार केल्या आहेत. रोहितचा कॉल होता, चांगला कॉल म्हणावा लागेल. आणि त्या दरम्यान षटक क्रमांक 4 इथे मात्र समाप्त झालंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा, 36 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र अंतिमचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत आपण बोलणार आहोत सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याकडे जोडले जाऊयात. नक्कीच पहिल्या गेला तर षटक क्रमांक 5 व इथे मात्र घेऊन दाखल झालाय गोलंदाज तन्मय वारिशे आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ब्राउन फुटकवाडीचा हा खेळाडू आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय. तन्मय वारिशे इथे मात्र दाखल केला जातोय, परंतु आता मात्र उर्वरित 7 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. सामना करेल तो म्हणजेच इथे मात्र रोहित आलिम. नॉन स्ट्राईक वरती आपण बघतोय अनिकेत सँडीम याला. बघूयात पहिला चेंडू आपण बघतोय षटक क्रमांक 5 इथे मात्र मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू असतील, सामना करेल रोहित. तन्नू पहिला चेंडू धावायला सुरुवात केली आहे. पंचांच्या उजव्या मारा करतोय, चेंडू फेकला गेला. इथे मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र पाहिला गेलं तर विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली आहे. एकदा मिळते, दुसरा प्रयत्न केला गेला धोक्याची स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र नक्कीच 2 धावा मिळाल्यानंतर मला वाटतं इथे 3 धावा मिळतात की का, परंतु तिसऱ्या धावामध्ये इथे मात्र माघारी परतावं लागतंय. परंतु स्ट्राईक वरती धाडलं गेलंय अनिकेत सँडीम याला. 2 धावा नक्कीच पूर्णपणे प्राप्त केल्यात आणि इथे मात्र धावचीत झालाय फलंदाज रोहित आलिम. धावसंख्या झाली ती म्हणजे स्कोरकार्ड वरती 38 धावा. डीजे मिळतोय. आयुष जोशी आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज. जसं की पहिल्या गेलं तर हा देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु आता मात्र नॉन स्ट्राईक वरती असेल. परंतु स्ट्राईक वरती आपण बघतोय तो म्हणजे फलंदाज अनिकेत सँडीम इथे आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा. आता मात्र अंतिमचे 5 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. बघूयात काय घडतंय. नक्कीच तन्मय वारिशे याने एक चांगला चेंडू फेकला गेला, परंतु इथे मात्र थोडंसं फब्बल झालं विकेट किपरच्या माध्यमातून, परंतु फेकी चांगली केली आणि त्याचमुळे इथे मात्र माघारी परतावं लागलं रोहित याला. आणि त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या होत्या आणि 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघतोय 38 धावा. आता मात्र उर्वरित 5 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. तन्मय वारिशे उर्फ तन्नू आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. एक उभरता सितारा. बघूयात काय होतंय. दुसरा चेंडू आपण बघतोय, सामना करेल ते मात्र अनिकेत सँडीम. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावायचा प्रयत्न केला गेलाय. झेलचा प्रयत्न होईल का आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय दणदण करत चौकारासाठी. 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा. डीजे
नक्कीच पुन्हा एकदा बोलणार आहोत. तिसरा चेंडू आपण बघतोय तन्मय वारीशी कुठेतरी इथे मात्र खर्चिक ठरला जातोय. एक चौकार लगावला गेला परंतु आता मात्र बघूयात कमबॅक होतोय का तन्मय कडून. तन्मय वर्सेस आपण बघतोय अनिकेत सांडीमेला. रामदेवीचा मारा आपण बघतोय. इथे मात्र खराब चेंडू आहे. इथे मात्र विकेट किपरने चेंडू अडवलाय परंतु इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात. म्हणजेच काय तर पंचांनी इथे मात्र या चेंडूला दंडित केलंय. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. जाऊन पुढे म्हणजे तब्बल 43 या धावसंख्येवरती 43. अजून देखील या षटकामधल्या 4 चेंडूचा खेळ आपल्या बाकी असताना पाहायला मिळतोय. बघूया तन्मय वारिशे पुढचा चेंडू असेल. सामना करेल अनिकेत सांडे ज्यांनी मात्र चौकार लागवला षटकामध्ये. बघूयात काय होतंय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र पाहायला गेला तर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय यांच्या माध्यमातून कमबॅक केलं जात आहे मित्रांनो. नक्कीच आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. या पहिल्या इनिंग मध्ये आपण बघतोय रुद्रांश स्पोर्ट्स हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू आपण बघतोय. या वेळेला चौथा चेंडू असेल. सामना करेल अनिकेत सांडी. पंचांना पार केला चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू. इथे मात्र खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथे विकेट किपर कडून तिघील चूक झाली आहे. म्हणजेच काय तर वाईट +1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. जाऊन पोहोचते म्हणजे तब्बल 45 या धावसंख्येवरती 45. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया तन्मय वर्ष आतापर्यंत खूप खर्चिक ठरलाय. एक चौकार आलाय परंतु इथे मात्र 2 वाईट देखील फेकले गेले त्या षटकामध्ये. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतोय. अनिकेत सांडी आता अजून देखील स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते. ज्याने मात्र एक चांगलं दमखम दाखवलंय. वैयक्तिक तो 6 चेंडू आणि 4थ्या धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. चांगली खेळी करते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा चौथा चेंडू असेल. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र खराब चेंडू फेकला गेलाय. वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अजून एक धाव मिळते अवंत रूपाने. धावसंख्या झाली ती म्हणजेच 46 धावा. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप षटक इथे मात्र लांबवलं देखील जात आहे तन्मयच्या माध्यमातून. बघूयात कमबॅक होतोय का. नक्कीच अनिकेत सांडी एक चांगली खेळी होती आपल्या संघासाठी. 6 चेंडू वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. बघूयात चौथा चेंडू असेल. पंचांना पार केलाय ओव्हर द विकेटचा. इथे मात्र पुन्हा एकदा साईड बदलली होती परंतु आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. लगातार चौथा इथे आपल्याला वाईट पाहायला मिळतोय. तन्मयच्या माध्यमातून वाईट इथे मात्र हॅट्रिक केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पुढे म्हणजे तब्बल 47 या धावसंख्येवरती 47. लॉस ऑफ 3 विकेट्स. बघूयात काय होतंय. अनिकेत सांडी अजून देखील आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा साईड चेंज केली जाते बॉलरच्या माध्यमातून. बघूयात काय होतंय. कमबॅक होतोय का बघण्यासारखं असेल. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचा येणारा चौथा आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर रूपामध्ये 1 धाव वाढते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. जाऊन पोहोचते म्हणजे तब्बल 48 या धावसंख्येवरती 48. पुन्हा एकदा आता मात्र नक्कीच खूप षटक लांबवलं देखील गेलं जात आहे. अंतिमचे 3 चेंडू जरूर आहेत परंतु या 3 चेंडू फेकत असताना आतापर्यंत 4 चेंडू इथे मात्र वाईट फेकले गेलेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू असेल. बघूयात काय होतंय. पुढचा चेंडू आहे. चांगला चेंडू. इथे मात्र कमबॅक केला जातोय. नक्कीच टप्पा पडला आणि त्यानंतर चेंडूने जमिनीचा वेध घेतलाय. म्हणजेच काहीतरी इथे मात्र चेंडू खालच्या दिशेने राहिलाय आणि सरळ चेंडू गॅदर केला जातोय. विकेट किपर चेतन यांच्या माध्यमातून इथे मात्र चेंडू गॅदर केला जातोय. पुन्हा एकदा आता मात्र अंतिम 2 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. सामना करेल अनिकेत सांडी. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका लगवायचा होता परंतु इथे मात्र कनेक्शन झाला नाहीये आणि इथे मात्र मला वाटतं चेंडू ट्रॅव्हल झालाय थडव्यांच्या दिशेने. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 49 या धावसंख्येवरती. आता मात्र अंतिमचा चेंडू बाकी असेल. बघूयात या संघाचं अर्धशतक होतंय का बघण्यासारखं असेल. बघूयात काय घडतंय. अंतिम 1 चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 49 धावा. 3 गडी बाद 49 असा असेल धावफलक. आता मात्र अंतिम चेंडू असेल. तन्मय वारिशे उर्फ तन्नू. बघूयात काय होतंय. कमबॅक होतोय का. आतापर्यंत चांगली कमबॅक केलंय. बघूयात अंतिम चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. फटका देखील प्रॉपर आहे परंतु कार्पेटचा फटका आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र खराब फिल्डिंग झाली विशाल यांच्याकडून आणि मला वाटतं इथे चेंडूला पाठवून दिलंय 4 धावांसाठी. फंबल झालं. मिस फिल्डिंग झाली आणि इथे मात्र चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी आणि या 4 धावांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 53 धावा. आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये फटका फसला होता परंतु तिथे मात्र फंबल झालं. मिस फिल्डिंग झाली. विशाल स्वतः इथे मात्र आयकॉन खेळाडू होता परंतु तिथे मात्र चेंडू बांधावरती आदळला त्यामुळे मिस फिल्डिंग झाली आणि इथे मात्र चेंडू 4 धावांसाठी गेला होता. इथे मात्र पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच रुद्रांश स्पोर्ट्सचा संघ बॅटिंग करत होता आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 53 धावा आणि 54 धावांचे इथे आपल्याला टोटल टार्गेट पाहायला मिळते. ते पाहायला गेलं तर मित्रांनो या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पवन हा वैयक्तिक 6 चेंडू आणि 8 धावांनी खेळताना पाहायला मिळालाय. त्यानंतर पार्थ 15 चेंडू 15 धावा. तसेच अनिकेत सांडी
हा 9 चेंडू आणि 18 धावा जो नॉटआउट राहिला. आणि रोहित आलिम 1 चेंडू 2 धावा आणि आयुष जोशी त्याला एकही बॉल मिळाला नाहीये, तो नॉटआउट देखील राहिला आहे. अशी यांची पारी होती. टोटल 53 धावा जमवल्या. जर का विचार केला तर एम के वॉरियर्स संघाच्या मधून विशाल कांबळे यांनी वैयक्तिक 2 षटकं फेकली गेली होती. त्या 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत. तुषार फुटक याने 1 षटक फेकलं, त्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात. शैलेश बारे याने 16 धावा खर्च केल्यात आणि तन्मय वारिशे याने 16 धावा खर्च केल्यात. नक्कीच फक्त इथे मात्र पाहायला गेलं तर एकच विकेट मिळाली आणि 2 विकेट मला वाटतं रनआउट म्हणून मिळाले असतील. तर पुन्हा एकदा बनणार आहोत 30 चेंडू आणि म्हणजेच काय तर 5 षटकांचा सामना आपण बघतो मित्रांनो. 30 चेंडू आणि 54 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. 54 धावांचं टार्गेट असेल, नक्कीच टार्गेट सेट झालं दिलं जाते. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठी स्पर्धा आपण बघतोय. पंचक्रोशी कुणबी समाज चषक 2026 हा तर आपल्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा वळणार आहोत सामन्याकडे. नक्कीच पाहायला गेलं तर नक्कीच पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत पंच असतील ते म्हणजे मेन पंच संदीप कांबळे सर, स्क्वेअर लेग पंच मंदार सर. त्याचप्रमाणे ते मात्र पाहायला गेलं तरी संपूर्ण स्पर्धा आपण tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच आपण बघू शकतो. घर बसल्या देखील बघू शकतो. एक चांगलं आयोजन आपण बघतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बनणार आहोत चालू सामन्याकडे. आपण बघतोय मित्रांनो रुद्रांश स्पोर्ट्स वर्सेस एम के वॉरियर्स या संघाच्या दरम्यान चाललेली लढत आपल्याला पाहायला मिळते. इथून जो संघ हारेल तो मात्र नक्कीच इथे मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल. एक मोठी आपल्याला सामना पाहायला मिळतोय. निर्णायक सामना असेल. जो संघ जिंकेल तो सरळ जाईल सेमी फायनल मध्ये. एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. ओव्हर टू गुरु सर. धन्यवाद प्रसाद. जबकि पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 5 ओवर में 53 रन जीतने के लिए 54 रन का टारगेट है. उसका पीछा करते वक्त जो उनका इस वक्त रिक्वायर्ड रन रेट वो है 10.80, यानी कि करीब करीब 11 रन के साथ उनको बल्लेबाजी करनी होगी. और इस मैदान के ऊपर हर ओवर से 11 रन निश्चित रूप से थोड़े से मुश्किल दिखाई दे रहे ज़रूर, लेकिन अगर देखी जाए तो बैटिंग लाइनअप बहुत बढ़िया है एम के वॉरियर्स का. अब विशाल और साहिल ये दोनों बल्लेबाज इस वक्त चलते हुए दिखाई दे रहे. निश्चित रूप से जीत की आस मन में लेते हुए इस मैच को जीतने के लिए दोनों ही बल्लेबाज प्रारंभिक बल्लेबाज अपनी अपनी क्रीज की ओर जाते हुए दिखाई दे रहे. फील्ड पूरी तरह सजाई जा चुका है. साई प्रसाद ना बॉलर दो, साई प्रसाद की बॉलर दो, साई प्रसाद ना साईदीप गेंदबाज है, उभरते हुए गेंदबाज है, युवा गेंदबाज है. हमारे दोस्त मया कांबळे के उनके पिताजी है, तो वो भी अच्छे गेंदबाज थे और साई भी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. हालांकि इस टूर्नामेंट में निश्चित रूप से उन्होंने प्रभावित किया. उनकी जो गेंदें ऑफ साइड ऑफ स्टम्प और जो कि लेफ्ट हैंड से गेंदबाजी कर रहे हैं, नीचे रहती उनकी गेंदें संभल कर बल्लेबाजी करनी होगी. साहिल और विशाल आइकॉन खिलाड़ी है और शिवनेरी चालकेवाड़ी से बिलोंग करते हैं. सबसे बेहतरीन खिलाड़ी है, अच्छे फॉर्म में चल रहे. हालांकि पिछले महीने में थोड़े से फॉर्म नहीं दिखाई, लेकिन इस बार तो उनकी अच्छे फॉर्म में वापसी हो चुकी है. फिलहाल तो उनको निश्चित रूप से 5 ओवर तक रुककर बल्लेबाजी करनी होगी. उसके बाद शैलेश बारे आएंगे बल्लेबाजी के लिए, आशुतोष गोविलकर रहेंगे. तो बैटिंग लाइनअप बहुत ही बढ़िया है. फील्ड देखी जाए तो 30 यार्ड सर्कल के अंदर एकमात्र नजदीक खिलाड़ी शॉर्ट मिड विकेट लगाए जा चुका है, डीप पॉइंट लगाया जा चुका है. अंपायर का मैच स्टार्ट का इशारा था हुआ, एक कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑफ साइड की फील्ड है. इस बीच इस ओवर में पहली बार साईदीप ने पहली गेंद थी, उस गेंद को उठाकर खेल दिया. गेंद जा रहे सीमा रेखा के बाहर. जैसी देखी गेंद में उतनी खराबी नहीं थी, गेंद बहुत ही बढ़िया थी और गेंद में उतनी से पिच भी चाहा, लेकिन बल्ले के ऊपर बहुत ही जबरदस्त टाइमिंग किया था साहिल ने. और साहिल सांडिम जो कि सहारा कामरेवाड़ी से बिलोंग करते हैं, वो अच्छे खिलाड़ी है. अपने टीम के लिए हमेशा ओपन करते हैं, इस बार भी ओपन करने के लिए. और उनका आज बर्थडे है, तो उनको भी जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं कमेटी की ओर से, कमेंटेटर्स की ओर से और हमारी पूरी टीम की ओर से आपको सारी बर्थडे की जन्मदिन की बहुत सारी ढेर शुभकामनाएं. फिर एक बार तैयार है साईदीप
गेंदबाजी करेंगे। उतनी खराब गेंद नहीं थी लेकिन स्ट्रोक बहुत ही बढ़िया था। फिर एक बार साईदीप इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे। इस बार अच्छी गेंदबाजी करते हुए अच्छी वापसी दिलाई है। जवाब बहुत ही शानदार है गेंदबाजी का, क्योंकि क्या होता है कभी कभी गेंदबाज थोड़े से दबाव में आते हैं, प्रेशर में आते हैं, क्योंकि छक्का लगा था पहले गेंद के ऊपर। जानते हैं कि हर संभव मैच जीतना है किसी भी हालत में, क्योंकि ये मैच जो भी टीम हारेगी इस टूर्नामेंट से बाहर होगी। तो निश्चित रूप से दोनों टीमों के बीच करो या मरो का मुकाबला है। फिर एक बार तैयार रिवर किया और दौड़ना शुरू किया। उनकी ये गेंद ऑफसाइड की गेंद थी, उस गेंद को खेल दिया है, लेकिन अंदरूनी हिस्सा लगा था गेंद का और एक ही रन मिलेगा, दूसरे की कोई गुंजाइश नहीं थी। एक रन के साथ साइड पहुंचे 7 पर, टीम का स्कोर उन्हें पहुंचाया 7 रन। रन बनाना है 54 रनों का टारगेट है उनके सामने, एक विशाल स्कोर है। हालांकि 5 ओवर का निर्धारित मुकाबला है। कमेटी की तरफ से ऐसा डिक्लेयर किया जा चुका था कि आज के दिन में 4 मुकाबले होने वाले थे, जिसमें 5 ओवर का मुकाबला कहना जाला तय है। फिर एक बार साईदीप इस ओवर में चौथी बार गेंदबाजी करेंगे। विशाल के लिए पहली बार, टीम के लिए चौथी बार। विशाल ने हल्के हाथों से उस गेंद को खेल दिया है, काफी स्क्वायर लेग खेला था उस गेंद को और गेंद डिक्लेयर बॉक्स में जाती हुई एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ विशाल ने अपना स्कोर शुरू किया और टीम का स्कोर ने पहुंचाया 8 रन। हरचिरी पंचक्रोशी कुणबी समाज आयोजित या टूर्नामेंट खरोखर मित्रांनो 3रं वर्ष आहे आणि अतिशय चांगली ट्रॉफी इथे आयोजन केलं जात आहे। सर्वच कुणबी बांधवांना, कुणबी युवकांना इथं चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतायत ते कमिटी मेंबर्स, त्यांचं देखील पुन्हा एकदा खूप खूप असं स्वागत। फिर एक बार चलते हैं मैच की ओर। तो साईदीप गेंदबाजी करेंगे। इस ओवर की अगली गेंद लेके हमसे दूर वाले शोर से दौड़ना शुरू किया था। इस बार नीचे रहती हुई गेंद को सिर्फ हल्के हाथों से खेल दिया था। विकेट कीपर जो कि इस टीम के ओनर भी है बबलू, उन्होंने उस गेंद को गैदर जरूर किया, लेकिन दोनों ही बल्लेबाज अपना शोर बदल चुके थे, यानी कि एक रन उन्होंने प्राप्त किया। इस एक रन के साथ रन संख्या पहुंची 9 पर। हमारे साथ जो हमारे सहयोगी कमेंटेटर वो है प्रसाद आलिम, मंदार शिर्के स्कोरर का काम निभा रहे, अजय कामले निभा रहे स्कोरर का काम। हमारे साथ बैठे हुए हैं निशांत आलिम, एक अच्छे खिलाड़ी है, युवा खिलाड़ी है। कमेटी मेंबर्स का भी फिर एक बार हार्दिक स्वागत है। फिर एक बार साईदीप इस ओवर में अगली बार गेंदबाजी करेंगे हमसे दूर जाते हुए। उनकी ये गेंद इस बार नीचे रहती हुई गेंद को समझ नहीं पाए थे साहिल, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तारों में। इसी के साथ ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है बिना कोई विकेट के नुकसान पर 9 रन। पहली गेंद के ऊपर छक्का लगने के बाद 5 गेंदों में अच्छी वापसी दिलाई है। सिर्फ 5 गेंदों में 3 रन दिए थे। पहला गेंद भी उतना खराब नहीं था, टाइमिंग बहुत ही बढ़िया था बल्लेबाज का, इसीलिए वो गेंद मिड विकेट से मारे के बाहर जा गिरी थी 6 रनों के लिए। ओवर टू डीजी। फिर एक बार चलते इस पारी का दूसरी ओवर का खेल आरंभ करेंगे। पार्थ भारतीय गेंदबाजी करेंगे, उभरते हुए गेंदबाजी निश्चित रूप से अच्छे गेंदबाजी, लेकिन उनकी कभी कभी क्या होता है कि वो जो फुल टॉस गेंद 6 गेंदों में से एक गेंद उनकी फुल टॉस गिरती है, उसको उनको संभालना होगा। इस ओवर की पहली गेंद हल्के हाथों से खेल दिया विशाल ने और देखा कि ये थोड़ा सा मुश्किल में पड़ सकते थे विशाल, लेकिन पहुंच चुके क्योंकि उनकी रनिंग बिटवीन विकेट बहुत ही बढ़िया है। खास करके शिवनेरी चालकेवाड़ी के जो प्रारंभिक बल्लेबाज रहते हैं, जिसमें कि विशाल रहेंगे, श्रेयस रहेंगे, अनिकेत रहेंगे, रनिंग बिटवीन विकेट उनकी काफ़ी अच्छी है, काफ़ी चिते की माफक दौड़ लगाते हैं। वो अच्छे खिलाड़ी है, रन विकेटों के बीच अच्छी दौड़ लगाते हैं और जानते हैं कि एक एक रन का महत्व क्रिकेट में क्या होता है। ये जानते हुए वो रुक कर बल्लेबाजी कर रहे हैं। संभवतः वो देखेंगे कौन सा गेंदबाज है कि पार्थ के ऊपर वो ज़्यादा हावी होकर बल्लेबाजी नहीं करेंगे, क्योंकि पार्थ बहुत ही ज़बरदस्त गेंदबाज है। ऑफ स्पिन और लेग स्पिन भी डालते हैं बीच बीच में। इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे साहिल के लिए। पटकी हुई गेंद थी, उस गेंद को खेल दिया है। देखते हैं कितने रन बनते। गेंद जा रहे मिड विकेट क्षेत्र में, गेंद को फील्ड किया जा रहा था, हालांकि पवन ने गेंद को मिस किया था, लेकिन उसके बाद उसे बैकअप कर रहे थे। अनिकेत ने उस गेंद को गैदर किया और सिर्फ एक ही रन मिलेगा साहिल को। इस एक रन के साथ रन संख्या पहुंची 11 रन, डबल डिजिट में प्रवेश करती हुई इस वक्त है स्कोर 11 रन। फिर एक बार पार्थ अपने गेंदबाजी मार्ग पर तैयार है, छोटे रनअप के साथ गेंदबाजी करेंगे।
एक ही शोर से पूरी टूर्नामेंट में गेंदबाजी की जा रही है। हालांकि कोकन में जहाँ की देखा जाए तो एक ही टूर्नामेंट एक ही एंड से गेंदबाजी होती है। इस बार भी शॉर्ट गेंद थी, उस गेंद को उठाकर खेल दिया, गेंद जा रहे सीमा रेखा के बाहर जा गिरेगी। अच्छा फुटवर्क दिखाई दिया था, पूरी तरह से विट्टू को कवर किया था और जैसे ही देखी गोल्डन स्पॉट से गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई गेंद थी, उस गेंद को उन्होंने स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर भेजा। शानदार छक्का, इस पारी का ये दूसरा छक्का। एक छक्का लगाया था साहिल ने, एक छक्का लगाया है विशाल ने। जानते हैं दोनों ही बल्लेबाज निश्चित रूप से शांत स्वभाव से खेलने वाले बल्लेबाज और खराब गेंद का इंतजार करेंगे, क्योंकि जानते हैं विशाल टारगेट उनको सेट करना है। 54 रन बनाने मुकाबला जीतने के लिए जो भी टीम जीतेगी वो अगले राउंड में प्रवेश करेगी और जो टीम या हारेगी वो इस टूर्नामेंट से बाहर होगी। तो दोस्तों दोनों टीमों के लिए बहुत ही ज़बरदस्त मुकाबला है, क्योंकि आप 2 दिन से क्रिकेट खेलते आ रहे हैं, आज अंतिम दिन है इस टूर्नामेंट का और हर संभव प्रयास करेंगे कि टीम जीतने का प्रयास करेंगी, लेकिन जो टीम सबसे बेहतरीन क्रिकेट खेलेगी वही टीम ये मैच जीतेगी। इस बार अच्छी वापसी, लेकिन विकेट कीपर थोड़े से चूके और गेंद सीधी जा पहुंचे डिक्लेरेशन बॉक्स में। 1 रन मिलेगा, इस 1 रन के साथ अब रन संख्या पहुंची 18 रन इस वक्त स्कोर हो चुका है। 4 गेंदे हो चुके हैं और स्कोर है 18 रन। दोनों अंपायर आपस में बातचीत करते हुए, अगर इस मैदान देखा जाए तो एक क्रिकेट के लिए एक अच्छी मैदान है या निश्चित रूप से अच्छी मैदान है। हालांकि देखा जाए तो पूरी तरह से आप हरियाली महसूस कर सकते दिखाई दे रही है यहाँ से, और खास करके रिवर के तट पर काजली नदी है हमारी, तो उसके तट पर है, तो इसके बाद थोड़ा सा मॉइस्चर रहता है मैदान में। और शाम के वक्त निश्चित रूप से थोड़ा स्कोर जो कम बनता है, लेकिन कल भी आखिरी मैच हुआ था जिसमें कि अनिकेत ने खूबसूरत बल्लेबाजी की थी। पवन लोंडे गेंदबाज थे, दो गेंदों से 2 रनों की जरूरत थी, वो गेंद 5वां गेंद डॉट आया था, उसके बाद छक्का लगा था। पार्थ भात्रे वहाँ फील्ड कर रहे थे। तो इस बार भी अच्छी वापसी है, ऑफ साइड की ऑफ स्टम्प लगभग ऑफ वाइड की जो लाइन रहती है वहां से गेंदबाजी करने का प्रयास करें, विकेटों के ऊपर नहीं जा रहे, कि जानते हैं विकेटों के ऊपर जाएंगे तो स्ट्रोक बल्लेबाज जरूर खेल सकते हैं, ये जानते हुए कि वो थोड़े से बाहर से आ रहे हैं और ऑफ साइड ऑफ स्टम्प के काफ़ी बाहर गेंद को पिच कर रहे हैं और वहां से बाहर लेने का प्रयास कर रहे हैं। तो अच्छी सोच है उनकी, विकेटों के ऊपर नहीं जा रहे, विकेट के लिए नहीं जा रहे, ज़्यादा डॉट गेंदे निकलते हैं तो दबाव निश्चित रूप से बल्लेबाजी के ऊपर आएगा। और इस बार ये ऑफ स्टम्प के काफ़ी बाहर से जाती हुई गेंद, अंपायर का फैसला आता हो कि ये वाइड गेंद है। अतिरिक्त रन के साथ अब रन संख्या पहुंची 1 अंक से बढ़ती हुई 19 रन इस वक्त स्कोर हो चुका है। हर ओवर से 11 रनों का औसत है, लेकिन इस वक्त अभी तक 19 हो चुका है स्कोर। आखिरी गेंद शेष है और ये गेंद थोड़ी सी फुल टॉस गेंद थी, लेकिन धीमी गति से फेंकी गई गेंद थी। ये मैंने पहले ही कहा था कि कभी कभी क्या होता है कि पार्थ भात्रे फुल टॉस गेंदें करते हैं, उनके एक तो गेंद फुल टॉस गिरती ही गिरती है, और ये गेंद भी उन्होंने प्रयास किया था लेग स्पिन डालने का, थोड़ी सी हवा में स्विंग होती हुई गेंद जा पहुंची थी, लेकिन विशाल नहीं समझ पाए थे। इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है और 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर इस वक्त है 19 रन। अब स्कोर हो जाए 2 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर है 19 और यहाँ से जीतने के लिए अभी 18 गेंदें शेष है और 18 गेंदों से 35 रनों की 35 रनों की जरूरत है। 18 गेंदें है, 35 रन की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ दिखाई दे रहा है, अब यहाँ से करीब करीब 12 के आसपास रिक्वायर्ड रन रेट जाता हुआ दिखाई दे रहा है। पहली जो मैच की शुरुआत हुई थी, पारी की शुरुआत हुई तो स्कोर था लगभग रिक्वायर्ड रन रेट 11 रन के आसपास, लेकिन अब जाके रिक्वायर्ड रन बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। पहले 2 ओवर से 22 रन बनने चाहिए थे, लेकिन 19 रन बने, 3 रन से पीछे थे आपने रिक्वायर्ड रन रेट से, इसीलिए यहाँ से 3 ओवर में 12 रन का एवरेज आ चुका है। फिर एक बार तैयार है रोहित आलिम, गेंदबाजी करेंगे राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करेंगे साहिल के लिए, तीसरी ओवर की पहली गेंद लेके जाएंगे। इस बार भी अच्छी गेंद थी, अच्छी गेंदबाजी करते हुए, और इसी के साथ मुख्य अंपायर ने आउट करार दे दिया है। मुख्य अंपायर ने इसी के साथ साहिल आउट हो चुके हैं। पहले विकेट की पता है 19 के लिए पहले विकेट की साझेदारी में उन्होंने 19 रन जोड़े थे, अब वो कैच आउट होकर पहले में वापस जाते हुए अब नए बल्लेबाज आएंगे।
नए बल्लेबाज आशुतोष गोविलकर वन डाउन के रूप में जो कि उन्होंने सुपर ओवर में उनको मौका ज़रूर मिला तो उसका फ़ायदा नहीं उठाए थे, लेकिन इस वक्त उनके बल्लेबाजी की ज़रूरत है। शैलेश इसके बाद बल्लेबाजी के लिए आएंगे। बैटिंग लाइनअप को थोड़ा सा डीप करते हुए दिखाई दे रहे। पहले उन्होंने निश्चित रूप से अपना जो ट्रम्प कार्ड रहता है उनको उन्होंने चलाया है। साई आशुतोष अगर चल जाते तो मैच जल्दी खत्म होगा। अगर उनको ज़्यादा गेंदें वो खेलने का प्रयास नहीं करते, कम से कम गेंदों में अपना रन बनाने का उनका प्रयास रहता है, पहले से ही सेट होकर आते हैं, तो इस बीच वो तैयार होंगे। तीसरी ओवर में ओवर की दूसरी गेंद का वो सामना करेंगे। रोहित इस वक्त गेंदबाजी करते हुए। अलीम एक कामयाब गेंदबाज है, पहले विकेट के उन्होंने पतन किए, साझेदारी में 19 रन बने थे। इस बीच इस ओवर में दूसरी बार गेंदबाजी करेंगे। इस बार ये ओवर पिच गेंद थी, सीधे बल्ले से खेलते तो लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद आने की संभावना थी। कभी कभी क्या होता है, बल्लेबाज ऑन साइड की तरफ ज़्यादा फायर करने का प्रयास करते हैं, सीधा बल्ला जो बल्लेबाज का नहीं आता है। वहाँ से देखा जाए तो लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑफ के बीच में से कम बहुत बढ़िया गैप है, वो गैप का फायदा भी उठा सकते हैं, लेकिन बल्लेबाज लगभग मिड विकेट स्क्वायर लेग की तरफ ज़्यादा रन बनाने का प्रयास करते हैं। इस बीच इस ओवर में अगली गेंद लेके जाएंगे। इस बार उठाकर खेल दिया है, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर जाएगी, गेंद ये निश्चित रूप से जाएगी। और जैसे ही गेंद उनके बल्ले पर आई थी, फट से आवाज निकला और शानदार छक्का लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। ये बहुत ही शानदार छक्का। इस छक्के के साथ टीम का स्कोर साथ टीम का स्कोर एमके वॉरियर्स का पहुंचा है 25 रन। और इस ओवर में चौथी बार गेंदबाजी करेंगे रोहित। अच्छे खिलाड़ी है, अनुभवी खिलाड़ी है, देखते हैं क्या सीख लेते इस छक्के के, एक छक्का लगने के बाद उनको क्या सीख लेते, संभवतः देखना होगा कि इस ओवर में चौथी बार गेंदबाजी करेंगे। आशुतोष के लिए इस बार भी गेंद को खेल दिया, गेंद जा रहे सीमा की तरफ, गेंद को रोका जा रहा है। जब तक थ्रो आता अनिकेत का एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ आशुतोष पहुंचे 7 पर, टीम का स्कोर उन्होंने पहुंचाया इस एक रन के मदद से 26 रन। फिर एक बार तैयार विशाल के लिए, इस ओवर की 5वीं गेंद लेके जाएंगे। इस बार फुल टॉस और ये गेंद निश्चित रूप से जाएगी। ये गेंद ऐसे नहीं कर सकते, और इस मैदान के ऊपर तो ऐसी गेंद आप किसी भी हालत में नहीं कर सकते। ये शानदार छक्का है विशाल का, बहुत ही बेहतरीन छक्का। देखा, फुल टॉस गेंद थी, मिड विकेट सीमा रेखा के बाहर, शानदार 6 रन। और 6 इस ओवर की आखिरी गेंद शेष है। स्कोर पहुंचा है 32 रन। अभी भी जीतने के लिए 22 रनों का लक्ष्य है यहां से। इस ओवर की आखिरी गेंद पटकी हुई गेंद थी, उस गेंद को उठाकर खेल दिया। कैच होने की संभावना है या नहीं देखना होगा। और ये कैच अनिकेत ने लपक लिया। ऊंचाई का फायदा उन्होंने उठाया था, शॉर्ट गेंद थी, गेंद में खराबी निश्चित थी, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाई विशाल। और इसी के साथ ओवर की समाप्ति और विकेट की भी पतन हो चुका है। अच्छे खिलाड़ी इस वक्त जाते हुए पेविलियन में। डीजे नक्कीच आता मात्र विचार केला तर मित्रांनो, अंतिमचे 12 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील। 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते। 12 चेंडू आणि 22 धावा। बघूयात आपल्याला नवीन बॉलर कोण पाहायला मिळतोय। जसं की पाहायला गेलं तर पवनवरती ते मात्र विश्वास दाखवला देखील जातो आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच पाहायला गेलं तर पवन लोंढे इथे मात्र दाखल केला जातोय बॉलिंग मार्कवरती। नक्कीच धावसंख्या दिली आतापर्यंत स्कोरकार्डवरती 32 धावा, 2 गडी बाद 32 असं असेल धाव फलक। मित्रांनो आपण बघतोय पंचकृषी कुणबी समाज लीग 2026 हा थरार पवन लोंढे। नक्कीच आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय शैलेश बारे इथे मग दाखल केला जातोय नवीन फलंदाज। आपण बघतोय नवीन फलंदाज असेल शैलेश बारे, जो मात्र या संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। परंतु स्ट्राईकवरती असेल तर म्हणजेच आशुतोष गोविलकर याने मात्र एक षटकार लगवला, परंतु आता मात्र
पवन लोंढेवरती ते मात्र विश्वास दाखवला जातोय. पहिला चेंडू बसेल, सामना करील आशुतोष गोविलकर. पवन वर्सेस आशु असेल बॅटल. चेंडू फेकला गेलाय, लेग कटर केला जातो. इथे मात्र पहिला गेलं तर चांगला फटका आपण बघतोय. एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 33 या धावसंख्येवरती. म्हणजेच काय तर आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 21 धावा. रोमांचकारक सामना इथे आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो या भव्य दिव्य क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा बनणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल ते म्हणजेच पवन यांच्या माध्यमातून फेकला जातोय. सामना करेल आता मात्र नौका खेळाडू आपण बघतो तो म्हणजेच शैलेश बारे ते मात्र आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 21 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. बघूयात काय होतंय. पवन लोंढे नामवंत खेळाडू जरूर आहे, परंतु आता मात्र बघण्यासारखं असेल बॅटल. बघूयात काय घडतंय. दुसरा चेंडू आपण बघतोय. ओव्हर द विकेटचा मारा असेल. चेंडू फेकला गेला. इथे मात्र खराब चेंडू आहे, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर इथे मात्र धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे मात्र बबलू निंबरेने डायरेक्ट हिट केला जातोय. माघारी परतावं लागतंय. इथे मात्र बॅक टू द पवेलियन आशु गोविलकर. इथे कोणतीच धावेची गरज नव्हती, परंतु त्यांना धाव घ्यायची होती आणि त्या धावेच्या भुकेमुळे इथे मात्र माघारी परतावं लागतं. या चेंडू नंतर पाहायला गेलं तर आशु बॅक टू द पवेलियन. मोठा आदरा, मोठा धक्का. डीजे संदेश भात्रे आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज जो मात्र डावकुरा फलंदाज आहे आपल्या संघासाठी. तो नक्कीच चांगली बॅटिंग करतो, परंतु आता मात्र आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडला, परंतु त्या अडचणीतून त्याला मात्र बाहेर काढायचं असेल. कारण की पाहायला गेलं तर विजयासाठी 10 चेंडू आणि 21 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. मित्रांनो, क्रिकेटचा एक मोठा रणसंग्राम आपल्या भेटीला येतोय. कुणबी लीग चषक 2026 हा थर आपण बघतो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. पर्व 3 या स्पर्धेचं आजचा अंतिम दिवस, 3रा दिवस आपल्या भेटीला आलाय मित्रांनो. पाहायला गेलं तर एक मोठा सामना असेल. आता मात्र स्ट्राईक वरती गेला तो म्हणजे फलंदाज संदेश भातडे. मॅन फ्रॉम निवईचा हा खेळाडू आपल्याला इथे मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय. आता मात्र पुन्हा एकदा पवन लोंढे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात काय होतंय. विजयासाठी अजून देखील 21 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय. मोठा फटका लगवायचा प्रयत्न केला जातोय. झेलचा प्रयत्न होईल का, आणि इथे मात्र शरद मांडवकर यांच्या हातामध्ये हा झेल आपण बघतोय. चांगल्या पद्धतीने झेल पकडला गेला. एक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मांडवकर म्हणून त्याचं नाव आहे. ते मात्र पाहायला गेलं तर माघारी परतावं लागतं तो म्हणजे संदेश बात्रे. बॅक टू द पवेलियन. डीजे पाहिल्यामध्ये चेतन कांबळे आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज. आता मात्र विजयासाठी चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 9 चेंडू आणि 21 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. सामना करेल नवीन फलंदाज चेतन कांबळे. मॅन फ्रॉम चाळकेवाडी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र दाखल केला जातोय फलंदाज. 9 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. बघूया तिथून पुढे कोणता फलंदाज इथून आपल्या संघाला अडचण बाहेर काढतो हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूयात पवन लोंढे. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेला. इथे मात्र पुढे येऊन खेळायचा होता, परंतु इथे मात्र काय या वेळेला मात्र दांडी गुल केली जाते. माघारी परतावं लागते या चेंडू नंतर. बॅक टू द पवेलियन चेतन कांबळे. डीजे नक्कीच. आता मात्र पाहायला गेलं तर तन्मय वारिश आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 8 आणि विजयासाठी 21 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 21 धावा. पवनचं एक मित्रांनो निर्णायक हा आपल्याला षटक पाहायला मिळतं. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्चिक पाडली जाते त्याच्या माध्यमातून, आणि इथे मात्र 2 गडी गारद केले जात आहेत. पुन्हा एकदा 3 चेंडूंचा इथे मात्र खेळ 2 चेंडूंचा आता मात्र खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय.
तन्मय वारिश आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय. बघूयात काय होतं. इथे मात्र पुढचा चेंडू असेल, चेंडू फेकला गेलाय. तन्मय साठी चेंडू होता परंतु इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर इथे मात्र पवनने कमबॅक केला आपल्या संघासाठी. नक्कीच पाहायला गेलं तर मागच्या षटकामध्ये 2 षटकार जरूर आले परंतु आता मात्र मित्रांनो कमबॅक करून दाखवले आपल्या संघासाठी आयकॉन खेळाडू पवन लोंढे. इथे मात्र नक्कीच चांगली आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 7 चेंडू आणि 21 धावा. तन्मय वारिश आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू इथे मात्र फटका प्रॉपर आहे. 1 धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? आणि मला वाटतं इथे स्वतः मला वाटतं इथे नक्कीच दुसरा प्रयत्न केला तो इथे मात्र खराब फेकी होती परंतु इथे धावचीच व्हावं लागेल. यावेळेला तन्मय वारिशाला माघारी परतावं लागतंय. 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 6 आणि विजयासाठी 20 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 20 धावा. बघूयात कोणता आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय. आतापर्यंत पहिला गेलं तर स्ट्राईक वरती गेला तो म्हणजेच शैलेश बारे परंतु आता मात्र नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. विनायकला दाखल केला तो नवीन फलंदाज विनायक आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता मात्र कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडला. तिथून मात्र त्याला मात्र बाहेर काढायचं असेल तर म्हणजेच शैलेशला इथे मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी कारण की आपला संघ कुठेतरी अडचणीत सापडला जातोय. नक्कीच मित्रांनो आपण बघतो या स्पर्धेचा एक निर्णायक सामना. जो संघ इथून पुढे जिंकेल तो सरळ पुढच्या फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल परंतु जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जातो पाहायला होताना मिळेल. नक्कीच एक मोठा सामना आपल्या बीटीला येतोय मित्रांनो. MK वॉरियर्स वर्सेस विघ्नहर्ता रुद्रांश स्पोर्ट्स कोंडविया 2 संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कौल हा जिंकला होतो म्हणजेच रुद्रांश स्पोर्ट्स संघाने ते मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि ते मात्र 5 षटकांमध्ये त्यांनी 53 धावा जमवल्यात आणि 54 धावांचं आपल्याला टोटल आव्हान पाहायला मिळालं होतं. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 षटकं संपलेत. सेकंड इनिंगमध्ये आपण बघतोय नवीन बॅटर आपण बघतोय तो म्हणजेच विनायकला दाखल केलं जातं नवीन फलंदाज. जसं की पाहायला गेलं तर आता मात्र बघूयात काय होतंय. अंतिमचे 6 चेंडू असतील. मला वाटतं पार्थ वरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. पार्थ भातडीवरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. बघूयात काय होतंय. वैयक्तिक मला वाटतं दुसरं षटक असेल पार्थ यांच्या माध्यमातून. बघूयात काय करते. 6 चेंडू असतील येणारे विजयासाठी 20 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. शैलेश बारे जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच एक सामना चांगला होईल यात काही शंका नाहीये. बघूयात काय करतंय. नेक्स्ट बॉल पहिला चेंडू असेल या षटकामधला या दुसऱ्या इनिंगच्या बघूयात काय होतंय. पहिला चेंडू आपण बघतोय 5व्या षटकामधला सामना करेल शैलेश बारे. पंचांना पार केला चेंडू बेगला गेला. चांगला चेंडू इथे मात्र पहिला गेला तर लेग कटर केला जातोय. इथे मात्र पार्थ पातळीवरती इथे मात्र नक्कीच एक विश्वास दाखवला जातोय परंतु त्या विश्वासावरती इथे मात्र खरा उतरला गेला जातोय कारण की पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला जातोय पार्थच्या माध्यमातून. आता मात्र येणारे चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 5 आणि विजयासाठी 20 धावांची आपल्याला गरज असताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 20 धावा. रोमांचकारक सामना आपल्या बीटीला येतोय. बघूयात काय घडतंय. इथे मात्र पहिला गेलं तर पुन्हा एकदा शैलेश स्ट्राईक मध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू 20 धावा. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. लगातारचा येणारा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मित्रांनो. आता मात्र पूर्णपणे आपल्याला दबावाखाली पाहायला मिळतोय फलंदाज. नक्कीच पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट काढले गेलेत. आता मात्र पुढचा चेंडू असेल यावेळेला फेस करेल तर म्हणजेच पुन्हा एकदा शैलेश बारे. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. जर का 4 षटकार आले तरच हा सामना जिंकू शकतात. बघूयात काय घडतंय. इथे मात्र पुढचा चेंडू असेल यावेळेला पार्थ भात्री आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 2 चेंडू निर्धाव फेकले गेले त्याच्या माध्यमातून. आता मात्र पुढे एकदा तिसरा चेंडू असेल. इथे मात्र चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र पुढे येऊन घ्यायचा होता परंतु पुन्हा एकदा लेग कटर केला जातोय. इथे मात्र काय लगातारचा येणारा तिसरा निर्धाव डॉट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर लगातारचे 3 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकले गेलेत. पार्थ भात्रे चांगली कमाल करतोय आपल्या संघासाठी. मॅन फ्रॉम भात्रेवरचा स्टार खेळून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. आता मात्र समीकरण असेल ते म्हणजेच 3 चेंडू आणि 20 धावांचं. जिथे मात्र 6 चेंडूवरती 20 धाव पाहिजे होते आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. म्हणजेच काय तर 3 चेंडू इथे मात्र निर्धाव फेकले गेलेत. पुन्हा एकदा चौथा चेंडू असेल पार्थ भातडे. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा इथे मात्र फटका जरूर बसतो. इथे मात्र काय या वेळेला मात्र बॅक टू बॅक चौथा येणार आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. पार्थ भातडे पूर्णपणे आपलं मैदान आपल्या नावावरती करताना पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. 2 चेंडू आणि 20 धावा. शैलेश बारे ऑन स्ट्रायकिंग एंड आपण बघतोय. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा लगातार 5वा चेंडू निर्धाव फेकला जातोय. इथे मात्र मला वाटतं स्ट्राईक रोटेट जरूर परंतु मला वाटतं त्या दरम्यान इथे एकच धाव येईल परंतु त्या दरम्यान पाहायला गेलं तर इथे अखेरचा 1 चेंडू बाकी आहे आणि मला वाटतं आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असं म्हणायला लागत नाही कारण की आता 1 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची गरज असेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पार्थ भातडे मित्रांनो चांगली कमाल केली आपल्या या बॉलिंगमध्ये. 5 चेंडू इथे मात्र चांगले फेकले गेलेत. पुन्हा एकदा अंतिम चेंडू असेल या षटकामधला.
चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगवलाय, परंतु इथे मात्र अशा पद्धतीने हा सामना जिंकला तो म्हणजेच विघ्नहर्ता रुद्रांश स्पोर्ट्स हा संघ इथून पुढे पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. धन्यवाद.